साहेब काय सांगाल 5-6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून झाल्याची घटना घडली आहे. तर सदर प्रकरणामध्ये परवाच्या दिवशी आमच्याकडं गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सुरुवातीला 363 आणि 302 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला होता. काल त्या मुलीचं मग पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर त्याच्यावर जे लैंगिक अत्याचार झाल्याचं निदर्शनास आल्यामुळं सदर गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या 376 प्रमाण आणि पोक्सो ॲक्ट प्रमाणानं मी त्याच्यामध्ये कलम ॲड केलेले आहेत. त्याच्यामधला जो आरोपी आहे तो परवा दिवशीपासून फरार आहे. तर त्या संबंधानं आम्ही पूर्ण जामनेर तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये त्याचे फोटो वगैरे व्हायरल करून आम्ही सर्व पोलीस पाटील लोकांना आमच्या सर्व पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं आहे. पोलीस स्टेशनचे आमचे 2 पथक, 2 अधिकारी, 2 पथक, RCB आहे आमची, त्याच्यानंतर NCBचे लोक आहेत, आमचे SDPO ऑफिसचे लोक, सर्वजण आरोपीचा आम्ही शोध घेतो आहे. आरोपीचा शोध घेऊन आरोपी अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नाही, तो आरोपी आणि ती मुलगी आहे एकाच गावामध्ये, घराच्या घरात जवळजवळच घरं होती त्यांची. तर त्या मुलीला आईस्क्रीम देतो, चॉकलेट देतो म्हणून त्यानं बाहेर घेऊन जाऊन केळीच्या बागेत नेऊन अत्याचार केलेले आहेत असं निष्पन्न